माजी महापौर महेश कोठे यांचा अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही। त्यांना सांगण्यावरून जरी काही कार्यकर्ते आमच्या राष्ट्रवादीत आले असले तरी भविष्यात कोठे हे आमच्याकडेच येतील, असं सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शहराच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी वयाचा निकष लावून राजीनामा देण्यास भाग पाडलं। यावर प्रतिक्रिया विचारली असता भारत जाधव यांना वयाचे निकष लावण्यात आले। हे उलट भारत जाधव हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्यापेक्षा कमी वयानं लहान आहेत, हेच निकष काका साठे यांना नाहीत का, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला होता। भारत जाधवांपेक्षा जास्त असताना भारत जाधवांना वयाच्या निकषावर बदललं, आता काका साठेला कुठल्या निकषावर ठेवलं मला माहित नाही। त्यांचा मुलगा काका मोठ्या काका सोबत आहे, हा सगळ्या देशातली सगळ्यात मोठी बातमी। आता कदाचित साहेबांनी सोलापूर जिल्ह्यापासून वयोमानानुसार ज्येष्ठ झालेल्या लोकांना एक एक करत निवृत्त आणपर्यंत ते म्हणजे करत निवृत्त करेल, त्यांना त्यांच्या स्वतःपर्यंत ते आणायचा विचार असेल। त्याचं उत्तर आहे महेश कोठे यांनी अजूनही पवार साहेबांची जुनी राष्ट्रवादी आहे, त्याच्यात अधिकृत प्रवेश केलेला नाही, बरोबर आहे। त्यामुळे त्यांनी प्रवेश कुठं करायचा हा मुद्दा तेवढा राखीव ठेवला। त्यांनी त्यांची माणसं पाठवल्यात पुढं। एक लक्षात घ्या, प्रवेश हा तांत्रिक मुद्दा आहे, ते आमच्या विचाराच्या सोबत आले आहेत, हा प्लस पॉईंट आहे। निश्चितपणे त्यांचाही प्रवेशाचा कार्यक्रम एका दिवशी होईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।